आज ऐन जागतिक पुस्तक दिनी राज्यात एका पुस्तकावरून वातावरण प्रचंड तापलंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक विचारी माणसाच्या घरात एक पुस्तक असेल ते म्हणजे दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक। 1980च्या दशकापासून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं हे पुस्तक आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। कारण बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यांची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे। त्यामुळे हा वाद नेमका आहे तरी काय आणि संजय गायकवाड नेमकं काय म्हणालेत आणि त्यावर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी काय प्रत्युत्तर दिलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड जे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात, ते यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रचंड संतापलेले दिसले। एवढंच नाही तर त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना त्यांनी फोनवर फक्त झाडलाच नाहीये तर शिवीगाळ करत धमकी दिली असल्याचा आरोप केला जातोय। आणि याविषयीची कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित। नाही, मला येतो तुमचा आवाज। हा, शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्या आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला। आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला। आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही। त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती। मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर। शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। अरे काय शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे, ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला। मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते। उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल प्रश्न करशील का तू? मी काय सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक। अरे मला काय वाचायची गरज नाहीये। मी हेडलाईन बसवतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू। हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं। आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये। आणि मग शिवाजी कोण होता हा काय आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये। हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख नाही। आदरार्थी आहे। तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दल लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या। तू काही शास्त्र शिकू नको, लिहून घे। मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी। या ऑडिओ क्लिप मध्ये ते शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला याविषयी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जाब विचारतायत। त्याच वेळी आमदार गायकवाड प्रकाशकाला शिव्यांची लाखोली वाहतात। इतकंच नाही तर जीभ हासाडण्याची भाषाही या ऑडिओ क्लिप मध्ये स्पष्टपणे ऐकू येते। आणि यावर स्पष्टीकरण देत संजय गायकवाड म्हणालेत की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ही मोडून तोडून आणि काही शब्द वगळून प्रसारित करण्यात आली आहे। 21 तारखेला माझ्या पत्नीला एका कार्यक्रमात हे पुस्तक भेट म्हणून मिळालं।
त्यानंतर हे पुस्तक घरी दिसल्यानंतर मी वाचलं. यात मराठ्यांचा गौरवशाली इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत उल्लेख केलाय. प्रत्येक पानात शिवाजी कोण होता, मराठा, क्षत्रिय होता की नव्हता, असा महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे त्यांना मी फोन केला. सुरुवातीला मी भाऊ म्हणून विचारणा केली आणि हे पुस्तक तुम्ही प्रकाशित केलंय का म्हणून प्रश्न केला. त्यानंतर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला म्हणून जाब विचारला. त्यावर ते पुस्तक जुनं आहे, अमुक अमुक व्यक्तीने ते लिहिलंय असं सांगितलं गेलं. मात्र प्रकाशन करताना तुम्ही एकेरी उल्लेख असलेलं पुस्तक का प्रकाशित केलं, महाराष्ट्रात वारंवार महाराजांची विटंबना का केली जाते हे आपल्याला सहन होत नाहीये. त्यानंतर त्यांनी जातीचा उल्लेख करत मुजोरी केली, त्यामुळे मी शिवीगाळ केली असं स्पष्टीकरण देखील आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिलंय. परंतु असं असलं तरी पहिली गोष्ट तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला याबाबत संजय गायकवाड यांचा आक्षेप असू शकतो. त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचा अधिकार फक्त संजय गायकवाड काय तर इतर कोणालाही असू शकतो. परंतु मुद्दा इथे असा आहे की एकतर संजय गायकवाड हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, एक लोकप्रतिनिधी आहेत, आणि असं असताना लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं असताना तुम्ही एका प्रकाशकाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करता, अत्यंत वाईट गलिच्छ शब्दात तुम्ही त्याच्याशी बोलता, त्याला तुम्ही जात विचारता, हे का आमदाराला शोभतं का? दुसरी गोष्ट, जे तुम्हाला आक्षेप आहेत ते तुम्ही मांडू शकले असता की नाही बाबा, आम्हाला या पुस्तकाचं शीर्षक पटलेलं नाहीये, हे लोकांच्या भावना दुखवणारं ठरू शकतं असं म्हणत तुम्ही कायदेशीर पद्धतीने आक्षेप घेऊ शकले असते आणि तो तुमचा अधिकारही आहे. परंतु शिवीगाळ करणं, त्याला त्याची जात विचारणं, जातीवरून त्याला आणखीन बोल लावणं हे आत्ताच्या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून शोभणारं नाहीये. त्यामुळे संजय गायकवाडांच्या या विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत आणि लोक त्यांना ट्रोलही करतायत. त्यामुळे आता मुद्दा असा आहे की आपल्याला माहिती आहे संजय गायकवाड नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याचदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज देऊनही ती समज त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही का, किंवा एकनाथ शिंदेसारख्या नेत्याकडे ही दुर्लक्ष करून अशी ही विधानं अशीच आपण बोलत राहायची असं करत एकनाथ शिंदेंना कुठेतरी अडचणीत आणण्याचा काही संजय गायकवाडांचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न देखील या निमित्ताने मनामध्ये येत आहे. पण पुन्हा फिरून प्रश्न एकच आहे की शिवाजी कोण होता, त्या पुस्तकात नेमकं काय आहे हे तपासल्याशिवाय, हे बघितल्याशिवाय संजय गायकवाड ज्या पद्धतीनं बोलतायत, ज्या पद्धतीने शिवीगाळ करतायत, त्याला आपला आक्षेप असणं स्वाभाविक आहे. बाकी त्या पुस्तकात काय आहे, काय लिहिलं गेलंय हे कालांतराने आपल्या समोर येईलच, आणि काही शिवप्रेमींना त्यावर आक्षेप असेल तर ते कायदेशीर पद्धतीने मांडतीलच. आणि दुसरी बाजू अशी आहे की आधीच एकतर समाजातील वातावरण खराब असताना पुस्तकाला शिवाजी कोण होता अशा पद्धतीचं नाव देणं आणि भावना भडकावणं हे देखील प्रकाशकाने आणि लेखकाने टाळलं पाहिजे. आता ते पुस्तक आमच्या हातामध्ये काही पडलेलं नाहीये, अजून पुस्तकाच्या बाबतीत काही वाचण्यातही आलेलं नाहीये. त्यामुळे आता या पुस्तकात नेमकं काय म्हटलं गेलंय आणि मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल हे पुस्तक आहे का, त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करण्यात आली आहेत का, हेही तपासायला लागेल. तरीही लेखकाने आपण काय लिहितोय याचं भान सांभाळणं हेही तितकंच आवश्यक आहे. शेवटी काय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असणं हे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेलं मूल्य आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण प्रश्न असा आहे की आदर व्यक्त करण्यासाठी समोरच्याला शिव्या धमक्या देणं हे कितपत योग्य आहे. परिणामी संजय गायकवाड यांना आता बरंच ट्रोल केलं जात आहे. तुम्ही या वादाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.